येडा वाकाच्या कुठं वर जाऊन बसलाय? सगळ्या गावात हुडकला का तुला? पार घाम काढला सामचा. इथं टेंबा टिकून बसलायस वय? तुम्हाला कोणी सांगितलेलं माझ्यासाठी घाम गाळायला? मी गप येऊन बसलो होतो की इथं. 5 वाजता गेलो असतो घरी. ए विकास, अरे बाबा चल की, पहिल्याच दिवशी शाळेला उशीर नको व्हायला. पहिल्याच दिवशी सगळ्यांनी शाळेत यायला पाहिजे असं बी काय नसतं ना. जावं की तुम्ही. आब्या केवढा तुझ्याकडे बघते. नाही उगाच आपलं काय तर सांगू नकोस. होला का 100% तुझ्याकडेच बघताय ते. चेक करायचं का? कसं? आपण प्रत्येकानं तिच्या नजरला नजर भिडवायची. ती ज्याच्याकडे बघून हसल समजायचं ती त्याच्याकडे बघते. ए पाय खाईस तू? कुठं रिंगणाच्या बाहेर आहे गट्टी. हाय ना तू घेतल्यास बाहेर सडक्या? अरे नाही मी का घेतली? तू खेळ पुढे. काय केलं पुढं? आधी ह्याचा निकाल लागलाच पाहिजे. नाही घेतलीस ना बाहेर तू? नाही मग आईली वहिली काय ना अंजना कटी रिंगणाच्या बाहेर घेतली तर जायचं? मला म्हणाल त्याच्या आईचा. मग कशाला चिडतास सडक्या? निधी मंदारानं आपल्या घाल की. तू तुझीच घाल की. नसलं खेळायचं नको खेळू. जा घरी आई बोलावते. अरे तोच जा घरी. तुझं म्हातारे बोलावते. कोंबडी राहायला असतील. जा तुला शेण काढायचं असेल. ए भांडायचं असलं तर बास करा डाव. मी जातो आपल्या घरी. या ब्या ह्याला घालव मग घरी चिडक्याला. तू कशाला जातोयस? ए रडक्या घे एवढा तुला. नको लय बोलूस. रे मला नको घे तुलाच. चिडीला रडी पचत नाही. आता बघ तुझे गट्टे सगळ्या कशा नापतो ते. मध्या वैदिक मराठीची प्रश्नोत्तर काढायच्यात. हे तर माझीच पूर्ण नाही, ठेक्याची घे. मी तरी कवा केली आहे. दिवसभर नाही मी तुमच्यावर बोंबलत हिंदत होतो. लका तुमच्या नांदाला लागून एक दिवस नापास होणार आहे मी. कुठल्या मूर्तावर याच्या आत्तीनेचं नाव विकास ठेवलंय कुणास ठाऊक. सगळी लक्षणं तर अविकसित राष्ट्रासारखी आहेत. ए आत्याला काही बोलायचं नाही. हो मी बी ऐकून घेणार नाही ह्याच्या आत्तीला कुणी काय बोललेलं. कारण ह्याच्या आत्तीची पोरगी आपल्या गावची सून होणार आहे. तिला मीच करून आणणार आहे. आणि मी काय मेली वे? अरे ती तुझ्याकडे बघत सुद्धा नाही. तिचे शेजारी उभा केला ना तिचा पोरगा दिसशील. यंदा जत्रेला आली तेव्हा माझ्याकडे एकटक बघत होती. माझं आईस्क्रीम पाक गळून पडलं. हातावर वगळ आलेला पण कळला नाही. ती मी तिला सांगितलेलं ह्याच्यापासून जपूनच राहा. पोरींच्या बाबतीत लय हावर आहे हो. माहित आहे तू मोठा राजा हरिश्चंद्राच्या अवलाद आहेस. कोत्र्यागत बघत बसतस की मागच्या बेंचवरच्या पोरींकडे कोण हाडूक टाकत नाही तरी. ए गप बसा. वयबद्दल अभ्यासाबद्दल कोणी बोलणार आहे का? तसं नाही म्हणजे आमच्या आईला अभ्यासाला जातो हे सांगून येतो इथं मी. मग येत जाऊ नकोस. घरीच अभ्यास करून मोठं जॅटलिंदर हो. काय हो? जॅटलिंदर लयच गुत्तार आहे शब्दात. जॅटलिनदार. ऐकायला गप बसा. सर म्हणलं तसं तो हो की मॉनिटर. अरे हो याला काय नाही पण त्यांची मेजॉरिटी आहे. आपल्याला पुढून किस्ती मत बनणार आहेत. आपल्या गावातली 7-8 आणि त्यांच्या गावातली जवळपास 17-18 मत. उगाच बिना कामाचं तोंडावर पडायचं काम होईल. आणि त्यांच्या गावातलं पोरी त्या बी त्यालाच करणार की मतदान. आपण नवीन आहे आणि त्यात ह्या गावातलं नाही. पण आपल्यावर करतात तशीच बाहेर गावावरून आले त्यांच्यावर बी ते दमदाटी करतात. आपण त्या सगळ्यासनी एकत्र करू आणि त्यासनी सांगू आपली जर एकी नाही झाली तर ही पोरं असंच आपलं नाव लिहित राहतील आणि रोज आपल्याला असाच मार खायला लागणार. चालतंय की. सगळ्या पोरांवर माझी ओळख झाली. सगळी पोरं गोळा करतो आणि तुझ्याकडे आणतो अभ्या. अरे पण पुरींचं काय? त्यांच्या गावातल्या जवळपास अंदाजे 1 2 3 23 पुरी आहेत की. अंदाजे बी बरोबर सांगतेस की 23. चांगलं पोरींकडे ध्यान असतं तुझं. नाही म्हणजे मे बी मोजलेलं तेवढ्याच. अरे वा तुझा अजिबात ध्यान नाही गेला का? बाला त्याला किती आलेला? त्याला इथं बोलले नाही आधी पैसा मग जाणार शाळेत. अरे बाबा तुझा अभ्यास बी झालाय आणि तुला इंग्रजी चांगलं वाचता बी येते. मग कशाला नाटकी करते? इथं बघ मला काहीच येत नाही तरी बी बघ काय चापून निघाले मी. मध्या तुला सध्यानं दिलं का 5 रुपये? नाही कवाच देत नाहीत. बघे तरी बी कसं आवडीने शाळेत जाते. अरे शाळा म्हणजे नुसता अभ्यास नसतो. पुरी हा पुरी पुरी जिंदगी आहे बाप्पा आपल्यासाठी कष्ट केलेलं असतं. आपण शिकावं म्हणून. होय माझ्याला सगळी जाण आहे. शाळेत बी सगळं लक्ष अभ्यासावरच असतं की. हाय का ना मध्या? बघ अरे त्या मध्याचा खा जरा.
येत जा रोज सकाळचा देत जाईन. अरे भाड्या तसं म्हणायचं असतं. अहो मग कशाला काय बी म्हणताय त्याला? तो का आता बारका राहिलाय व्हय? म्हणजे दिसायला असला बारका तरी तो 10वीत गेलाय. मागितलं पोरानं 5 रुपये तर काय बिघाडलं? अरे पुन्हा तशी सवय लागती. पैसे द्या तर शाळेत जातो, पैसे द्या तर जीवीन. आता समजा एखाद्याला पैसे द्यायचं म्हणलं तर मला कुठेतरी खांदायच्या कामावर जायला लागेल. हा, आणि ह्याच्या बापानं काय इथं गटुळं ठेवलं नाही पुरून. मागच्या आठवड्यात आलं की मनी ऑर्डर आणि पत्र मी आणून दिले तुम्हाला. मी मोजलेलं 1,500 रुपये होतं, त्यातलं 5 मागितलं तर एवढं ओरडता येतोय. अरे तुला पैसा आणायला लावलं तीच चुकलं. अजिबात कवडी मिळणार नाही. जायचं असलं शाळेत तर जा, नाहीतर बस दिवसभर तसाच. मला काही नेट पडत नाही. अरे तुला पस्ती आली तर मला घालायचं बरं. हा, ही घे 5 रुपये आणि घाल माड्याव. हा, काय माझ्या उपकाराला शाळेत जात नाहीस? दे शाळा सोडून आणि जा गोराकडं, नाहीतर त्या मावशीकडे जा. म्हणजे काका तुझी चांगली पेकाटात लाथा घालील तुझ्या. 5 रुपयासाठी एवढं बोलते येतोय? तू बी 5 रुपयासाठी केवढं करतेस? बस. गप कर, सगळ्यासनी गप कर भाड्या. हा, आई बाप तिकडे शहरात जाऊन बसले तुझं आणि वळू सोडलाय आमच्या माग. पप्पा म्हणत होतं नेतो आमच्यावर, मग तवा कशाला ठेवून घेतलंय उडूला? आणि इकडे पैसे माघारी. तुला तर असं चांगलं. राहू द्या, ह्याला आम्ही सरळ करतो. तुम्ही जावा घरात, पुन्हा दिवसभर शाळेत रडत बसेल. तर घरात राहू द्या. जा, शाळेत रडते. मला माझी कामं मस्त आहे ती. हल तिकडे हवा तुला हवा. बरं असू दे, चला. आज समजासनी गारगार देणार. आधी येत नसेल नाहीतर मात्र कायमचं गार करेल त्याला. 5 रुपये मागते. या ब्या, आधीच डोसकं चालं ना. तू असला अवघड बोलून अजून डोसकं फिरू नकोस. लगा माझ्या काही चूक नसताना मी घावलो यात. माझं कुठे गेलेलं विषय? गप वर्गात बसायचं सोडून तुमच्या नादाला लागलो. ए, तुला एवढंच वाईट वाटत असेल ना, जा बस जा वर्गात. तुला वाटायचं काय असेल ते आम्ही बघतो. अरे तसं नाही, आता दंड तरी व्हायचं बसल का? म्हातारं बघितलंस ना, 5 रुपये त्याला किस्त शिवाय देत होतं. तर एवढं पैसे मागितल्यावर जीवच गेला माझा. ए आब्या, बाबा बोल की काहीतरी. तू तसा ग बसलास ना, मला लय ब्या वाटतंय. अरे तुमचा विषय राहू द्या, इथं माझा लय मोठा विषय झालाय. तरी म्हणलं तू नाही आला म्हणजे काहीतरी विषय झालाच असणार. अरे आमच्या पप्पांच्या नावांची कडाक्याची भांडणं झालीत. पारदारा तरी. असलं कुठं असते तो बापल्याक? अरे जमिनीवरनं झालं. पप्पालाच बोलायला लागलं. मग आबा बी काही गप बसत्यातोय. शब्दाला शब्द वाढत गेला. पप्पांचं चुकलंच बघ तुझ्या. त्यांनी आबासने हात लावायला नको होता. अरे काय बी झालं तरी बाप आहे तो त्यांचा. आणि मग तिथं आमचा दादा नाही तर नाना बिना कोण नव्हतं. नाना होतं की, पण त्यासनी बी नाही जागलं पप्पा. आईला अवघड आहे तुझ्या बापाचं. अरे अवघड तर आता याच्या पुढे. मला इथं कवाच यायचं नाही म्हणतात. मला तिकडं मुंबईच्या शाळेला घेऊन जाणार आहेत कायमचं. मला नाही जायचं. मला इथं तुमच्यावर राहायचंय. हाय ना आम्ही. चल रडू नकोस. अरे टाक किरण्या. टाक. नको नको. हा ओके. मला उतरव आता. किरण्या नको. सोल पडलं की माकड. आई घातली. बाबा बस.
माहित नाही की पुन्हा कवा तुझ्याबरोबर खेळायला भेटेल, म्हणून आज मन भरून खेळलो, तरी सुद्धा मन भरलं नाही. अरे नुसतं इच्छा जरी केला ना तू उद्यापासून आमच्यात नसशील तरी नको वाटतंय बघ. ओला गाय क्या कायम आमच्या विरोधात बोलतोस असं म्हणायचो, पण तू कायम आमच्यावर होतास. काय बी झालं कसलं बी दिवस आलं तरी साथ सोडली नाहीस. आम्ही तुला म्हणायचो तुला आमच्यातनं काढला पाहिजे. हार पण तू आमच्याबरोबर नसशील ना तर भाकरी सुद्धा गोड लागायची नाही. तू आमच्या विरोधात बोल पण आमच्याबरोबर राहा, ती बी कायमचा. होय क्या तू बुटकायस म्हणून आम्ही तुला नेहमी चिडवत आलो, पण तुझ्या दोस्तीची उंची का नाही पाका बाळाला हात लावते र. तुमच्यासारखं दोस्त आहेत म्हणून शाळेत मज्जा आहे. तुमच्या ह्या दोस्ती समोर का नाही त्या केवढाचं प्रेम बी फिकाय बघ. ठीक आहे, शाळेत जायचं नाही म्हणून कसं धिंगाणा घालायचंच का नाही तसाच रडून धिंगाणा घाल. पण लगा आमसने सोडून जाऊ नकोस. हो तर काय पाक लोळ रस्त्यावर डोकं आपटून घे, पाहिजे तर आम्ही आमचं डोकं आपटून घेतो. तुझ्या बापाच्या पाया पडतो, पण तो आम्हाला सोडून जाऊ नकोस र. काय पाया पडायचं राहिलंय किरण्या? अरे ह्याच्यासाठी अख्खं गाव पाया पडलं ह्याच्या बापाच्या, पण ते काय ऐक ना. हार माझा बाप माझ्यासाठी लोकांच्या पाया पडला आणि तुझ्यासाठी अख्खं गाव पाया पडलं तर त्याला दया आली नाही. उपारट्या काळजाची कशी काय असतील रे माणसं. मला कळते असं त्यांनी मला कवा जवळ घेतलं नाही. आलं तरी वरच्यावर सांगत. जाताना हातावर 50 रुपयाची नोट ठेवली की त्यासनी वाटायचं मला बरं वाटलं, पण मला तवा बी त्या पैशाचं कवाच कौतुक नाही वाटलं आणि त्यांच्या जाण्याचं वाईट सुद्धा. आव्हान म्हातारी आहे ना किस्ता जीव लावलाय बघ. ते एक दिवस जरी मला ठेवून गावाला जाणार असली आणि सकाळनं जाऊन संध्याकाळनं जरी येणार असली ना तरी दिवसभर माझा डोळा त्यांच्या वाटाकडा असत्या. तर ते आल्यावर पैसा देतील नाहीतर आल्यावर खायला देतील म्हणून नाही र. हे आमच्या पप्पाने गावाच कळलं नाही बघ. अरे क्या अरे तू रडतोस कशाला? आबा म्हातारी आहे हाय की तुझ्यावर आणि आम्ही ते अरे आम्ही ते आहे की अजून कोण कशाला पाहिजे तुला? आहे पाहिजे असं वाटायचं. अरे बाप नसला तरी आई तरी संकट आहे रे तुमच्या. आव्हान मात्र आहे पण मला बी कवा तरी वाटतच की मला माझी आई का नाही. तिने तर सोडून गेले तशी माघारी बी आली नाही. आई अशी बी असते तिला बघून कळलं. खरंय बघे का अरे हे काय तिच्या पोराला सोडून एवढं लांब कशी राहू शकते? एक बाप राहू शकतो हे माहित होतं मला, पण हे काय कवाच नाही रे राहू शकत. पोराशिवाय राहायचं कसं असं म्हणणारे म्हातारी आहे की इकडं आणि आपलं पोरग कुठे ही सरलेली मला जन्म दिलेली आहे की इकडं आणि मी बोल तिकडच. त्यासनी वाटेल तसं माझं हात चालवलं ती, पण मला कोणी काय विचारलं नाही की तुला कुठं राहायचंय. मला एक गाव
आबा आय आणि तुम्हाला सोडून नाही जायचं लगा. आणि मला माहित आहे तुम्ही मला जे बोलता ते समजा मस्करीच असतं. म्हणून तर तुम्ही मला किती बी म्हणला केला प्रयत्न काढायचा तरी मी तुमच्यात कवाच गेलो नाही बघ. अरे क्या गपला आम्ही आहे ना तुझ्यावर. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.